नमस्कार, मी भाविता तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे फूड फंटासीत भावितामध्ये। आज मस्त छान अशी झणझणीत शेवभाजी बनवायची आहे, ते बघूया। आणि त्याचबरोबर थंडीचे दिवस चालू आहे, तर त्याच्यामध्ये गरमागरम छान तांदळाची भाकरी जबरदस्त लागते। तर मी काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया। सगळ्यात इथं मी वाटण काढलेलं आहे। वाटणासाठी सुकं खोबरं, कांदा, लसूण घेतलेला आहे, जिरं, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि शेवभाजी, लाल मसाला। इथे कढई गरम करत ठेवली आहे, त्याच्यामध्ये 3 चमच मी तेल वापरते। इथे आपल्या भाजीला तेल जास्त लागणार आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा हा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे छानपैकी। आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो आणि कांदा एकदम परतून घेतला। आपला टोमॅटो त्याच्यामध्ये शिजला पाहिजे, नरम झालेला पाहिजे। हे छान असं परतून घेऊया आपण। मग त्याच्यामध्ये आपण ते मीठ टाकते चवीपुरतं। मी ते मीठ जाडं मीठ वापरते, जे समुद्र मीठ असतं ते, तर आपल्या भाजीला चांगली वेगळीच चव येते। त्याच्यामुळे मी जाडं मीठ वापरते। आणि मग त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। हे सर्व असं मिक्स करून घेतलं ना की त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। आता त्याच्यामध्ये हळद टाकते, लाल मसाला, आणि ते मी कांदा लसूण मसाला वापरते, जेणेकरून आपली भाजी एकदम तिखट आणि झणझणीत होते। आणि ह्या मसाल्यात एक वेगळीच चव येते, त्याच्यामध्ये मी हा एकच मसाला वापरते। इथे मी गरम मसाला नाही वापरत आहे। आणि बाजूला मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे। इथे मी वाटण टाकते, जो मी वाटण तयार करून घेतलेला, आणि छान असं आपल्याला सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत। आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। आपल्या वाटणाला पूर्ण तेल सुटलं ना का चांगली ग्रेव्हीला कड येतो। छान असं परतून घ्यायचं सगळं। आणि मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। आता मी गरम पाणी टाकत आहे त्याच्यामध्ये, आणि चांगलं आपल्या ग्रेव्हीला कड आला ना की त्याच्यामध्ये मग शेव टाकायची आहे। एक असं 5 मिनिटं 2-3 मिनिटं असं कड येऊन द्यायचा। आणि ते आपल्याला रस्सा पातळच ठेवायचा आहे, घट्ट नाही ठेवायचा आहे। पाणी जास्त टाकायचं आहे, कारण शेव पूर्ण खेचून घेतो पाणी, त्याच्यामुळे सुकी व्हायला नको, त्यासाठी पातळच ठेवायची आहे ग्रेव्ही। आता इथे मी शेव टाकत आहे। अशा प्रकारे आपली शेवभाजी तयार होते फटाफट। इथे मी लाल शेव वापरलेले आहे, आणि ही शेवभाजी भाकरी बरोबर मी सर्व करते। तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीवर खाऊ शकता। इथे मी तांदळाची भाकरी केलेली आहे। गरमागरम तांदळाची भाकरी आणि मस्त झणझण अशी शेवभाजी तयार झालेली आहे। आणि बाजूला कांदा, लिंबू पाहिजेच ना। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे ती। तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा, आणि मेन म्हणजे खात राहा। बाय, धन्यवाद।